सुपरफास्ट आढावा। आयसीसी महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यामध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली। भारतीय संघाने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 331 धावांचं आव्हान ठेवलं होतं। या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलिसा हेलीनं 142 धावांची दमदार खेळी केली आणि शेवटच्या षटकामध्ये पेरीने षटकार मारत ऑस्ट्रेलियानं 3 गडी राखत हा सामना आपल्या नावावर केलाय। दक्षिण आफ्रिकेनंतर आता ऑस्ट्रेलियासोबत सलग दुसरा पराभव झाल्यानं भारतीय संघाच्या चिंतेमध्ये आता वाढ झाली आहे। अॅनी हॉल द गॉडफादरचे 3 भाग आणि फादर ऑफ द ब्राइड या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या ऑस्कर विजेत्या अभिनेत्री डायन कीटन यांचं वयाच्या 79व्या वर्षी निधन झालंय। कॅनडामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला तेव्हा त्यांच्यासोबत त्यांचे सर्व प्रियजन होते। इतरांपेक्षा वेगळी शैली आणि उत्साह यामुळे डायन कीटन यांचा पडद्यावरील वावर उठून दिसायचा। त्यांच्या निधनामुळे मनोरंजन जगताला चांगलाच धक्का बसलाय। या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये आणखी एक छोटासा ब्रेक। पाहत राहा एबीपी माझा। तेव्हा हिंदुस्तान भेटे हिंदुस्तानला। आपल्या जवळच्या जेके टायर स्टील व्हील स्टोअरला आजच भेट द्या। पुण्यातील 2 मुख्य भागांना जोडणारा पूल म्हणजेच बाबा भिडे पूल वाहतुकीसाठी सुरू। गेल्या अनेक महिन्यांपासून मेट्रोच्या कामामुळे बंद असल्यामुळे नागरिकांची होत होती गैरसोय। आजपासून सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत वाहनांसाठी भिडे पूल सुरू। दिवाळीच्या सुट्टीच्या हंगामातील गर्दी लक्षात घेता पश्चिम रेल्वेने 130 आणि मध्य रेल्वेची 12 विशेष एक्सप्रेस फेऱ्या चालवण्याची घोषणा। यापूर्वी 1000पेक्षा अधिक फेऱ्यांचं नियोजन झालं असून आता आणखी 142 फेऱ्यांची भर पडणार। झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये आता 35% जागा खुली ठेवणं विकासकांवर बंधनकारक। नियमाचं उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही योजनेला मंजुरी देऊ नये तसेच अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याचा राज्य सरकारचा निर्णय। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कबूतरखान्याचा विषय पेटण्याची शक्यता। जैन समुदायाच्या सभेनंतर आम्ही गिरगावकर संघटना आक्रमक। कबूतर गो बॅक टू मारवाड राजस्थान अशा आशयाचे पोस्टर्स व्हायरल। परभणीच्या सेलूमध्ये 67 दिवसांपासून जालना नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांचं आंदोलन। शेतकऱ्यांनी पालकमंत्री मेघना बोर्डीकरांसमोर व्यथा मांडली। सोनम वांगचुक यांच्या अटकेच्या निषेधार्थ वर्ध्यामध्ये निघाला शांती मोर्चा। हातामध्ये काळ्या छत्र्या घेऊन नागरिक मोर्चात सहभागी। समाजसेवक सोनम वांगचुक यांना सोडण्याची मागणी या मोर्चातून करण्यात आली। एसटी कर्मचाऱ्यांचं उद्यापासून आझाद मैदानावर आंदोलन। एसटी कर्मचाऱ्यांची थकीत 4000 कोटींची देणी देण्यात यावीत यासाठी कामगार संघटना कृती समितीसह अन्य 2 संघटनांकडून आंदोलनाचा पवित्रा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या बैठक घेणार। अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये वंजारी समाजाचं 11 दिवसांचं उपोषण स्थगित। अनुसूचित जमाती आरक्षणासाठी होतं आंदोलन। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं 15 दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांची चर्चा करण्याचं आश्वासन। अहिल्यानगरमध्ये शिवशक्ती भीमशक्ती जन आक्रोश मोर्चाला सुरुवात। आमदार संग्राम जगताप, आमदार गोपीचंद पडळकर, सागर बॅग यांच्या उपस्थितीमध्ये मोर्चा। आक्षेपार्ह पत्रक भिरकावल्याच्या निषेधार्थ मोर्चा। बीडमध्ये आरोपी सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला। या प्राणघातक हल्ल्यामध्ये 4 महिला गंभीर जखमी झाल्या असून एकीची प्रकृती चिंताजनक। शिरूर तालुक्यातल्या तहसील कार्यालयाजवळची गायरान परिसरातली घटना। नाशिकच्या गंगापूर गोळीबार प्रकरणामध्ये पोलिसांची मोठी कारवाई। भाजपच्या सुनील बागुल यांच्या पुतण्याला अटक। अजय बागुल, सचिन कुमावत आणि पप्पू जाधव या तिघांना 17 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी। बीडमध्ये वंजारी समाजाचं आंदोलन। वंजारी समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी संत भगवान बाबा चौकामध्ये चक्काजाम। चिदंबरम यांनी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसचे राष्ट्रीय नेतृत्व नाराज। सूत्रांची माहिती, चिदंबरम यांनी सावधगिरीनं बोललं पाहिजे। पक्षाला त्रास होईल असं काही न बोलण्याचा सल्ला दिल्याची माहिती। सगळ्या गुंडांसोबत सगळ्या राजकीय नेत्यांचे फोटो कसे? सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांचा सवाल। राजकारणामध्ये सगळ्यांना गुंड लागतात, हे राजकारणाचे चित्र बदलायची गरज, दमानी यांचं वक्तव्य। पालघरच्या डहाणू विधानसभा क्षेत्रामध्ये शिंदे सेनेमध्ये शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा प्रवेश। शिवसेना उपनेते रवींद्र फाटक आणि जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश।
स्नेहभोजनासाठी राज ठाकरे कुटुंबासह मातोश्रीवर ठाकरे बंधूंची 3 महिन्यामध्ये सलग 6वी भेट राज ठाकरे कुटुंबासह 2.5 तास मातोश्री निवासस्थानी पुण्यातील महाविद्यालयीन तरुणांमध्ये तुफान राडा भारती विद्यापीठ परिसरातील व्हिडिओ असल्याची माहिती हाणामारीचं कारण अद्याप अस्पष्ट आमदार संग्राम जगतापांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नोटीस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बजावली नोटीस सातत्यानं होणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे पक्षाच्या शाहू फुले आंबेडकर विचारधारेला छेद दिला जात असल्याचा नोटीशीत उल्लेख नुसत्या नोटीस देऊन काही होणार नाही जी व्यक्ती महाराष्ट्राच्या संविधानाविरोधात काम करत असेल अशा व्यक्तीवर स्ट्रॉंग ऍक्शन घेतली पाहिजे सुप्रिया सुळेंची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची दिल्लीमध्ये आज महत्त्वाची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली बैठकीचं आयोजन वेबसाइट यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम एक्स प्लॅटफॉर्म अनेक पसंती एक सोशल मीडियाचा राजा एबीपी माझा वेबसाइट यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम एक्स प्लॅटफॉर्म अनेक पसंती एक सोशल मीडियाचा राजा एबीपी माझा ठाकरेंच्या शिवसेनेकडून या हंबरडा मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या या मागणीसाठी ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर उतरली. उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे, संजय राऊत, अंबादास दानवे मोर्चात सहभागी. छत्रपती संभाजीनगरमधल्या हंबरडा मोर्चामध्ये ठाकरेंनी आसूड हाती घेतला, सरकारला इशारा दिला. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी ठाम मागणी ठाकरेंच्या शिवसेनेनं लावून धरली आहे. पालघरच्या डहाणू विधानसभा क्षेत्रामध्ये शिंदे सेनेमध्ये शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा प्रवेश शिवसेना उपनेते रवींद्र फाटक आणि जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश स्नेहभोजनासाठी राज ठाकरे कुटुंबासह मातोश्रीवर ठाकरे बंधूंची 3 महिन्यामध्ये सलग 6वी भेट राज ठाकरे कुटुंबासह 2.5 तास मातोश्री निवासस्थानी पुण्यातील महाविद्यालयीन तरुणांमध्ये तुफान राडा भारती विद्यापीठ परिसरातील व्हिडिओ असल्याची माहिती हाणामारीचं कारण अद्याप अस्पष्ट चिदंबरम यांनी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसचे राष्ट्रीय नेतृत्व नाराज सूत्रांची माहिती चिदंबरम यांनी सावधगिरीनं बोललं पाहिजे पक्षाला त्रास माझा उघडा डोळे बघा नीट 100% गाईच्या दुधापासून बनलेले शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप गर्वाने गोवर्धन कॉटन किंग स्टुडिओ मधून तुम्ही पाहत आहात एबीपी माझा. ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. नजर टाकूयात हेडलाईन्सवर. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या बैठक सत्रांना आजपासून सुरुवात. भाजपची अमरावतीत तर काँग्रेस आणि मनसेची मुंबईत आढावा बैठक. ठाणे महापालिकेच्या गलथान कारभाराविरोधात आज ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा एकत्रित मोर्चा. गडकरी रंगायतन ते ठाणे महानगरपालिका दरम्यान दुपारी 3 वाजता मोर्चा. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे 2 आमदार असूनही आपणच मोठा भाऊ असल्याचा भाजपचा दावा. तर सन्मानजनक जागा न मिळाल्यास वेगळा विचार करणार अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा इशारा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत आज सह्याद्री अतिथीगृहावर सर्व एसटी संघटनांची बैठक. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा निघण्याची शक्यता. कर्नाटकात आरएसएसवरून राजकारण तापलं. सरकारी शाळा आणि सार्वजनिक ठिकाणी आरएसएसच्या कारवायांवर बंदी घालावी. मंत्री प्रियांक खरगेंचं मुख्यमंत्री सिद्धरामय्यांना पत्र. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी एनडीएचं जागा वाटप निश्चित. भाजप जेडीयू प्रत्येकी 101 जागा लढणार तर 6 जागा मिळाल्यानं जीतन मांझी नाराज. पाटण्यामध्ये आज एनडीएची पत्रकार परिषद. दिवाळी सण अवघ्या 4 दिवसांवर येऊन ठेपल्यानं बाजारपेठा ग्राहकांनी फुलल्या. कंदील, पणत्या आणि सजावटीचं साहित्य घेण्यासाठी ग्राहकांची बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी.
महिला विश्वचषकात 330 धावा करूनही भारतीय संघाचा पराभव, ऑस्ट्रेलियाच्या 3 विकेट्सनी रोमहर्षक विजय, विश्वचषकात भारताचा सलग दुसरा पराभव. हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. आता पाहूयात एक मोठी बातमी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यामध्ये म्हणजेच ठाण्यामध्ये आज ठाकरे बंधूंची ताकद ते दाखवणार आहेत. निमित्त आहे ठाण्यातल्या विविध नागरी समस्यांच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका प्रशासनाविरोधात निघणाऱ्या मोर्चाचं. हा मोर्चा महाविकास आघाडीचा असला तरी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा त्यातला सहभाग हा चर्चेचा मुख्य विषय ठरणार आहे. गडकरी रंगायतन ते ठाणे महापालिका या मार्गावर हा मोर्चा काढण्यात येईल. या मोर्चाला ठाणेकरांनी उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलंय. मतभेद विसरून मनोमिलन झालेले ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र आलेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे काल मातोश्री निवासस्थानी पुन्हा सहकुटुंब भेटलेत. स्नेहभोजनाच्या निमित्तानं राज ठाकरे आईसह पत्नी शर्मिला, मुलगा अमित, सून मिताली, मुलगी उर्वशी आणि नातवासह काल दुपारी उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी दाखल झालेत. मातोश्रीवरची ही भेट केवळ कौटुंबिक असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलंय. इतकंच नाही तर महापालिका निवडणुकांशी याचा कोणताही संबंध नसल्याचंही त्यांनी आपल्या खास शैलीमध्ये सांगितलंय. दरम्यान राज आणि उद्धव ठाकरेंमधली कालची भेट ही गेल्या 3 महिन्यांमधली 6वी भेट होती. 5 जुलैला हे दोन्ही बंधू पहिल्यांदा एकत्र आले. त्यानंतर वेगवेगळ्या निमित्तानं ठाकरे बंधूंमध्ये भेटीगाठी सुरूच आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव आणि राज ठाकरे या बंधूंमध्ये 19-20 वर्षांनी पुन्हा जवळीक निर्माण होत असल्याचं चित्र आपण पाहतोय. गेल्या 3 महिन्यांमध्ये ठाकरे बंधूंमध्ये तब्बल 6 भेटी झाल्यात. आता यंदाच्या दिवाळीमध्ये उद्धव ठाकरे मनसेच्या दीपोत्सवाला उपस्थित राहणार का असा प्रश्न विचारण्यात येतोय. राज ठाकरे यांच्या मनसेच्या वतीनं दरवर्षी दिवाळीनिमित्त शिवाजी पार्कवर दीपोत्सवाचं आयोजन करण्यात येतं. दरवर्षी या कार्यक्रमाला मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतल्या वेगवेगळे कलाकारांसह देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांसारखे राजकीय नेते उपस्थित राहिलेत. आता यंदाच्या मनसेच्या दीपोत्सवाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या बैठक सत्रांना सुरुवात झाली आहे. अमरावतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये भाजपची पश्चिम विदर्भासाठीची आढावा बैठक आज होतीये. तर मुंबई महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथलांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसची मुंबईमध्ये बैठक पार पडेल. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवतीर्थावर मनसे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. अमरावतीमध्ये आज भाजपची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार असून या बैठकीमध्ये पश्चिम विदर्भाचा आढावा घेतला जाईल. ही बैठक अमरावती शहरामधल्या राम मेघे या महाविद्यालयामध्ये होणार असून यावेळी अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री आकाश पुणकर, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि अनेक महत्वाचे पदाधिकारी उपस्थित राहतील. स्थानिक स्वराज्य संस्था आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगानं भाजपनं जोरदार तयारी सुरू केली आहे. युती नको ही भाजप कार्यकर्त्यांची इच्छा मुख्यमंत्री फडणवीस पूर्ण करतील का याकडे आता सगळ्यांचंच लक्ष आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी काँग्रेसच्याही मॅरेथॉन बैठका सुरू झाल्यात. महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीमध्ये आजही बैठकांचं आयोजन करण्यात आलंय. एमसीएला सकाळी 10 वाजता मुंबई काँग्रेसची बैठक होईल तर दुपारी 3 वाजता टिळक भवनामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची बैठक आहे. या दोन्ही बैठकांमध्ये महानगरपालिका निवडणूक स्वबळावर की आघाडीमध्ये लढण्यासंदर्भात चाचपणी केली जाईल. याचबरोबर मनसेच्या मवियामधल्या सहभागाबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकांना राज्यभरातील काँग्रेसचे सर्व नेते उपस्थित राहतील. एकीकडे स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी रणनीती आखायला सुरुवात केली असताना दुसरीकडे मनसे स्वबळावर निवडणूक लढवणार की उद्धव ठाकरेंसोबत युती करणार हा प्रश्न अजूनही जनतेला भेडसावतोय. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज सकाळी 11 वाजता शिवतीर्थ निवासस्थानी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला पक्षाचे सगळे नेते आणि प्रवक्त्यांना उपस्थित राहण्याचे आदेश आहेत. ठाकरे बंधूंच्या भेटीचे सिलसिले सुरू असताना प्रवक्त्यांनी नेमकी काय भूमिका मांडावी, पक्षानं स्वबळावर लढावं की ठाकरेंसोबत युती करावी याबाबत या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. शिंदेंनी सर्व जिल्हा प्रमुखांना मुंबईमध्ये न येण्याबाबत सज्जड दम दिलाय. जिल्हा प्रमुखांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये कामाकडे लक्ष द्यावे, रिक्त पदनियुक्ती करून पक्षाची बांधणी करावी, विनाकारण मुंबईमध्ये येऊ नये, तसंच अकार्यक्षम जिल्हा प्रमुखांना लवकरच डच्चूही दिला जाणार असल्याची माहिती कळतेय. याशिवाय शिवसेनेकडूनही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्वतंत्र लढण्याबाबत चाचपणी सुरू असल्याचं कळतंय. आता एक मोठी बातमी येते यवतमाळमधून. यवतमाळच्या पिंपळखुटी येथील
एका 6 वर्षीय मुलाचा शासकीय रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झालाय. सर्दी खोकल्याचं औषध घेतल्यानंतर मुलाची तब्येत बिघडल्याचा दावा कुटुंबियांनी केलाय. या औषधाचे नमुने अन्न व औषध विभागानं घेतलेले आहेत. खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेत असताना मुलाची प्रकृती अचानक बिघडली. मुलाला शासकीय रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलं. तिथे त्याच्यावर उपचार सुरू झाले, मात्र उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झालाय. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी निलेश फाळके आपल्या सोबत आहेत. निलेश, काय माहिती आहे या संदर्भात? निश्चितच कफ सिरपमुळे मध्य प्रदेशात जे बालकांचं मृत्यूचं जे घटना घडली आहे ते प्रकरण ताजं असतानाच यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील पिंपळखुटी येथील एक 6 वर्षीय मुलाचा या कफ सिरप सर्दी खोकल्याच्या औषधामुळे मृत्यू झाला. तर 7 ऑक्टोबरला त्याचा मृत्यू झाला. त्याला सुरुवातीला खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेण्यात आलं, मात्र डॉक्टरने ते औषध बदलून दिलं. नंतर पुन्हा 2 दिवसांनी तो दवाखान्यात पुन्हा रेफर करण्यात आलं. मात्र तिथे गेल्यानंतर त्याचा एकदम त्याला त्रास व्हायला लागला आणि त्यामुळे पुन्हा त्याच डॉक्टर खासगी रुग्णालयात नेल्यानंतर त्यांनी सरकारी दवाखान्यात त्याला रेफर करण्यात आलं. मात्र त्या ठिकाणी त्याचावाला मृत्यू झाला. या घटनेनंतर अन्न औषधी प्रशासन विभागाकडून जिल्हा रुग्णालयातील मेडिकल आणि खासगी रुग्णालयातील मेडिकल या दोन्ही ठिकाणातील जे औषधं त्याला कफ सिरप देण्यात आले त्याचावाला तपासणीसाठी घेण्यात आला आहे आणि अजून त्या म्हणजे तपासणीसाठी पाठवण्यात आलाय. मात्र त्याचा अहवाल अजून यायचा आहे. निलेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. मुस्लिम समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे आमदार संग्राम जगताप यांना पक्षानं नोटीस बजावल्यावर त्यांनी आपल्या वक्तव्याचं स्पष्टीकरण दिलंय. आपल्याच लोकांकडून खरेदी करण्याचं आवाहन मुस्लिम समाजानेच आधी केलं. ईदवेळी तशी पत्रकं वाटण्यात आली असा दावा त्यांनी केलाय. अहिल्यानगरामध्ये नवरात्रोत्सवात जाणीवपूर्वक फलक लावले. काही दिवसांपूर्वी रस्त्यावर गोमांस टाकलं. या लोकांना इथे शरिया कायदा हवाय का असा सवाल त्यांनी केलाय. त्यांच्यातल्या काही जबाबदार लोकांचं त्यात सांगितलं ना, जिम्मेदार लोगोने पोहोचाय. तर आम्ही त्या जिम्मेदार लोकांना भेटलो त्यावेळेला, त्यांना सांगितलं की तुम्ही हे थांबवा, असं करू नका. याच्यातनं जातीवाद पसरण्याचं काम होतं. पण ते थांबले का? मग आपण 1 वेळा सांगू, 2 वेळा सांगू, 3 वेळा सांगू, आता किती वेळा सांगणार? मग आपणही सांगितलं. काय सांगितलं? की आपल्या लोकांनी आपल्या लोकांकडून खरेदी करा. दरम्यान संग्राम जगताप यांचं वक्तव्य पक्षाच्या विचारधारेला धरून नाही अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. हे पक्षाच्या विचारधारेला धरून नाहीये, याबद्दल आम्हाला त्यांना नोटीस काढावी लागेल असं मी सांगितलेलं होतं. तशा पद्धतीनं नोटीस काढलेली आहे. शेवटी तुम्ही एका राजकीय पक्षाचे सभासद असला, सदस्य असला, तर त्या पक्षाच्या विचारधारेपासून तुम्ही काही जरी बोलायला लागला तर कुठलाच पक्ष ते सहन करणार नाही. म्हणून नोटीस दिलेली आहे. काही प्रोसिजर असतील. नोटीस दिल्यानंतर त्याला काय उत्तर येतं ते उत्तर आल्यानंतर आम्ही निर्णय घेऊ. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप अजित पवारांच्या नोटिशीला केराची टोपली दाखवत असल्याचं दिसून येतंय. जगतापांनी केलेल्या वक्तव्यानंतर पक्षानं त्यांना कारणं दाखवा नोटीस बजावली आहे. अशातच जगताप आज शिर्डीमध्ये हिंदू समाजाच्या आक्रोश मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. संग्राम जगतापांनी एमआयएमच्या टीकेलाही जोरदार प्रत्युत्तर दिलंय. काही दिवसांपूर्वी एमआयएमचं बोकड इथे बडबड करून गेलं. अहिल्यानगरामध्ये डॉक्टर आंबेडकरांचा अपमान झाला तेव्हा हे लोक बोलले का असा सवाल जगताप यांनी उपस्थित केलाय. एमआयएमचा आमदार आहे आणि हीच एमआयएमची बोकडं ही आपल्या अहिल्यानगरमध्ये त्या दिवशी आली. एक हैदराबादहून मोठं बोकुड आलं, खुराड झालेलं बोकुड आलं आणि एक इकडे एक छत्रपती संभाजीनगरचं एक बोकुड आलं. ते बोकड आलं आणि ते काहीतरी बडबड 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 करत. त्याला वाटतं आपण बोललंच पाहिजे, नाही बोललं तर आपल्यालाही लोक विचारायचे नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जहरी टीका केली आहे. मुख्यमंत्री फडणवीसांची मोडस ऑपरेंडी ही नथुराम गोडसेप्रमाणे आहे असा गंभीर आरोप सपकाळ यांनी केलाय. नथुराम गोडसेनं शांत डोक्यानं महात्मा गांधींना गोळ्या झाडल्या, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री फडणवीस जातीजातींमध्ये वाद लावण्याचं काम करत असल्याचं सपकाळ म्हणालेत. यासोबतच सपकाळ यांनी मोदींवर निशाणा साधलाय. सपकाळ यांच्या टीकेनं राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे. आता देवेंद्र फडणवीस जी आहेत ती तशीच फूट अत्यंत शांत डोकाने नथुराम गोडसेनी महात्मा गांधींचा खून केला होता, अगदी तितकं शांत राहून
ते जाती धर्मात महाराष्ट्रभर भांडणं लावत आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नाला बगल देत आहेत. महात्मा गांधींचाही खून करण्याकरता जेव्हा नथुराम गोडसे गेला तेव्हा तो पहिले गांधींच्या पाया पडला आणि गांधींच्या पाया पडून मग महात्मा गांधींचा खून केला. नरेंद्र मोदींनी काय केलं 2014ला ते पार्लमेंटच्या समोर पार्लमेंटच्या पाया पडले आणि आज जाऊन लोकशाहीचा ते आज खून करत आहेत. गोपीचंद पडळकरांनी मोठं वक्तव्य केलंय. देशाची फाळणी झाली तेव्हा हिंदू इकडे आणि मुस्लिम तिकडे पाठवा असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं. त्याप्रमाणे त्यावेळी केलं असतं तर आता मोर्चा काढण्याची वेळ आली नसती अशी टीका त्यांनी केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांवरही हल्लाबोल केलाय. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी हे अगोदर लिहून टाकलं की बाबांनो या लोकांना देशाचं काही पडलेलं नाही. आणि जेव्हा फाळणी होत होती तेव्हा बाबासाहेब म्हणत होते यांना रेल्वेच्या गाडीमध्ये भरून सगळे तिकडे पाठवा आणि तिकडचे सगळे हिंदू इकडे आणा. जर बाबासाहेबांचं ऐकलं असतं तर आता आपल्याला मोर्चा काढायची वेळ आली नसती. गुंड निलेश घायवळवरून महायुतीमध्ये ठिणगी पडल्या. घायवळ फरार झाल्यानंतर रवींद्र धंगेकरांनी चंद्रकांत पाटलांकडे बोट दाखवलं होतं. यानंतर पुण्यामधल्या कार्यक्रमादरम्यान धंगेकरांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली. यावेळी महायुतीमध्ये दंगा नको अशी समज धंगेकरांना दिल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलंय. तर गुंड घायवळवरून चंद्रकांत पाटलांवर आरोप केलेले नसून त्यांच्या मतदारसंघामध्ये काय चाललंय याकडे त्यांनी लक्ष द्यायला हवं असं शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांनी सुनावलेलं आहे. विचारतो की तुम्ही ऍक्शन प्लॅन घ्या. मी काय त्यांचा माझा दुश्मन नाही, बांधायला बांध नाही. निलेश घायवळ काय माझ्या पण कधी भविष्यात येईल असं मला वाटत नाही. पण पुणेकरांचा प्रश्न आणि पुणेकरांचा प्रश्न दादांनाच विचारावा लागेल कारण ते मंत्री आहेत आणि त्या भागामध्ये 10 वर्ष ते आमदार आहेत. ह्याच्यामध्ये दादांनी स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे. दंगेकरांचे माझं बोलणं झालेलं आहे. दंगेकरांना मी सांगितलेलं आहे की महायुतीमध्ये दंगा नको. त्यांनी जे सांगितलं की पुण्यामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे, सर्वसामान्य गोरगरीब जनतेला कुठलाही त्रास होता कामा नये. दरम्यान निलेश घायवळ विरोधात ब्लू कॉर्नर नोटीस बजावण्यात आली आहे. पुणे पोलिसांकडून इंटरपोलशी पत्रव्यवहार करण्यात आला असून ही नोटीस जारी करण्यात आली आहे. यानंतर आता घायवळचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांना इंटरपोलची मदत मिळेल. द इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन म्हणजेच इंटरपोल या नावानं ही यंत्रणा ओळखली जाते. कुख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरणी भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी रोहित पवारांवर सडकून टीका केली आहे. रोहित पवारांना नेता बनायची घाई झाली असल्याचंही त्यांनी म्हटलंय. रोहित पवार हा धुतल्या तांदळासारखा वागतोय. खरं तर हा अत्यंत बरबडलेला माणूस आहे. याच्या आजूबाजूला शेकडो, अत्यंत जबाबदारीने मी बोलतोय, शेकडो गुन्हेगार आहेत. 2019ला हाच रोहित पवार निलेश घायवळच्या मदतीनं आमदार झालाय हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. मग तेव्हा निलेश घायवळ गुंड नव्हता का? निलेश घायवळला गुंड काय भाजपनं केलंय? भाजपनं विधानसभेमध्ये आपल्याला निवडणुकीत पाडण्यासाठी 5 कोटी रुपये देऊन डमी उमेदवार उभा केला होता असा खळबळजनक आरोप आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी केलाय. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकही जागा आम्ही दुसऱ्या पक्षाला देणार नाही असं वक्तव्य आत्राम यांनी केलंय. गडचिरोलीच्या चामोर्शीमध्ये जनकल्याण सभा पार पडली. यावेळी धर्मराव बाबा आत्राम बोलत होते. नवी कॅन्डिडेट भारतीय 5 कोटी रुपये दिले त्याला मला पडायला आणि आता तुम्ही सांगता मला इतकं द्या एक तुकडा नाही. विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. आजपासून आझाद मैदानावर एसटी कर्मचारी आंदोलनाला बसणार आहेत. कर्मचाऱ्यांची थकीत 4,000 कोटींची देणी देण्यात यावीत यासाठी कामगार संघटना कृती समितीसह अन्य संघटनांकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. आर्थिक मागण्यांवर कायमस्वरूपी तोडगा निघाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशाराही महाराष्ट्र एसटी कामगार संघटना कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय. एसटी आंदोलनासंदर्भात कृती समितीमधील सर्व श्रमिक संघटनांची बैठक मुंबईमध्ये पार पडली. यावेळी आंदोलनावर ठाम राहण्याचा निर्णय घेण्यात आलाय. दरम्यान आज दुपारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या उपस्थितीमध्ये थकीत देणी रक्कम हप्ता सुरू केला नाही तर आंदोलन बेमुदत सुरू राहील असा ठराव कृती समितीच्या बैठकीमध्ये मंजूर करण्यात आलाय.